नुकतीच नीटची परीक्षा झाली आणि त्या नीटच्या परीक्षेच्या पेपर फुटीचा संदर्भातला सगळा गोंधळ हा देशभरात आपण पाहत आहोत। त्याच विरोधामध्ये जळगाव शहरात देखील या ठिकाणी नीटच्या परीक्षेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीतर्फे या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत महाविकास आघाडीचे पदाधिकारी या ठिकाणी जोडलेले आहेत। आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूया। दादा, काय सांगणार या ठिकाणी नीटचा पेपर फुटला आहे आणि त्या फुटीच्या प्रकरणात जे काही विद्यार्थ्यांचं नुकसान या ठिकाणी होत आहे, पुन्हा परीक्षा घेण्यात येत आहे, त्याच्या निषेधार्थ आपण या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे। आपण बघू शकतो की नीट एक्झाम ही मेडिकलची एंट्रन्स एक्झाम आहे, महत्त्वाची एक्झाम आहे। अंदाजे 22 लाख विद्यार्थी परीक्षेत बसतात आणि सलग तिसऱ्यांदा या नीट एक्झामचा पेपर फुटलेला आहे। केंद्र सरकारचा नॅशनल टेस्टिंग एजन्सी ही एक्झाम घेत असताना एवढा मोठा लिकेज कसं होऊ शकतं, तर कुठेतरी याच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे। एवढे मुलं 2-2 वर्ष शिक्षण घेत असताना परीक्षा देतात, त्यांचं भवितव्य सर्व धोक्यात आलेलं आहे। म्हणजे या लोकांना न्याय देणार कोण? तर आज महाविकास आघाडीतील युवक संघटनांतर्फे आमच्या पालकांसोबत आम्ही या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे। निश्चितच अनेक विद्यार्थ्यांचं या ठिकाणी नुकसान झाल्याचं पाहायला मिळतं आहे। लाखो विद्यार्थी या परीक्षेला बसलेले असतात आणि आता पुन्हा त्यांना परीक्षा द्यावी लागणार आहे। NTA सारखी इतकी मोठी नॅशनलाइज एजन्सी ही एक्झाम कंडक्ट करते, इतकं कंडक्ट करूनसुद्धा इतकं नुकसान विद्यार्थ्यांचं होतं आहे। 2-2 वर्षांचं विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यास करून या एक्झामचं प्रिपेरेशन करतात आणि लोक काही पैशांसाठी हे पेपर फुटी करत आहेत आणि हे भारत सरकार या गोष्टीकडे दुर्लक्ष करून विद्यार्थ्यांचं नुकसान करते। आज 22 लाख विद्यार्थ्यांचं नुकसान झालं आहे। ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे। युवकांचं तर नुकसान आहेच, विद्यार्थ्यांचंही नुकसान आहे। या भारत देशात आता काय होतं आहे, सर्वांचंच नुकसान चाललं आहे। तुम्ही काय सांगणार या ठिकाणी विद्यार्थ्यांचं नुकसान होतं आहे, पुन्हा परीक्षेला विद्यार्थ्यांना बसावं लागणार आहे, आपल्या नेमक्या मागण्या काय असतील? आता आमची ही मागणी आहे की ज्या आतापर्यंत मोदी सरकारल्यापासून 96 वेळा पेपर फुटी झालेली आहे। ह्या ठिकाणी फक्त कारवाई कुठल्या प्रकारची होत नाही, नुसता गुन्हा दाखल होतो। अशा आता जे नेटचा 22 लाख विद्यार्थी बसले, ह्या 22 लाख विद्यार्थ्यांचं नुकसान एवढं झालेलं आहे की एकदमच, परंतु सरकार कुठल्याही कोणाचा कारवाई करत नाही। किंवा आम्ही असं या माध्यमातून मागणी करतो की हे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा आणि या सरकारने सर्व जे भ्रष्टाचार करताना पाठीशी घालताय या सरकारवर सुद्धा गुन्हा दाखल करावा अशी आमची मागणी करतो। निश्चितच जर बघितलं तर एकीकडे या ठिकाणी नेट परीक्षेच्या संदर्भातला जो आंदोलन या ठिकाणी महाविकास आघाडीने पुकारलेलं होतं, तो आपण पाहू शकतो या ठिकाणी की कशा अनोख्या पद्धतीने हे या ठिकाणी आंदोलन करत आहेत। आणि 10 रुपयाचा डायपर आहे हा सुद्धा होत नाही। मग एवढी मोठी एजन्सी जे मोदी सरकार म्हणतं की आपण भारताला महाशक्ती बनवणार आहोत, ते कोणत्या दिशेला चाललं आहे? 10 रुपयाच्या डायपरमधनं पाणी लीक होत नाही, मग नीटचा पेपर लीक कसं होतं? मग कुठेतरी सरकारला हेच करायचं आहे, शिक्षण मंत्रालय याच्यावरती पडदा टाकायचा आहे। आम्हाला असंच वाटतं की मोदी सरकार याचे दोषी आहे, मोदी सरकार भ्रष्टाचारी आहे। हे काय केलं, कशा पद्धतीचं आंदोलन आहे तुमचं? हा डायपर आहे, आपण बघू शकतो। डायपर कशासाठी असतं की लिकेज असायला नको। NTA कशासाठी आहे की पारदर्शक परीक्षा झाली पाहिजे, विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे। पण या प्रकारे सर्व होत असणार तर हे कितपत योग्य आहे? आणि NTA ने डायपरकडनं बोध घेतला पाहिजे की इतकं स्वस्त असूनसुद्धा ते लिकेज देत नाही आहे आणि तुम्ही एक्झामची इतकी फीस घेता। मुलांचे एंट्री करताना बटन्स चेक करतात, इलेक्ट्रॉनिक सर्व हे चेक करतात, पण पेपर फुटीज होत असली तर तुमची सिक्युरिटी काय कामाची आहे? निश्चितच जर बघितलं तर महाविकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी संतापजनक या ठिकाणी प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत। 10 रुपयाच्या डायपर या ठिकाणी लीक होत नाही, मात्र नेटच्या परीक्षेचे पेपर कशा पद्धतीने फुटत आहेत आणि त्यामुळं कुठंतरी सरकारने याचा कडक कारवाई याच्यावरती केली पाहिजे अशी मागणी या महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडनं सुद्धा केली जात आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।